उत्सव साजरा केला जातोय. महाराष्ट्राच्या संतांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष यांनी भारताला दिलेलं भारतीय संविधान अजूनही या लोकशाहीमध्ये त्याला बळकटी आणण्याचं काम, त्याला सुखरूप असल्यानेच लोकशाही समृद्ध होणार आहे भारताची. आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त इथं आज आपण आठवणींना उजाळा देतोय. मी आपल्या सर्वांना या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण आणि आपल्या कुटुंबियांना चांगलं निरोगी आरोग्य आणि उदंड आयुष्य मिळो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आयुष्यमान अनिल देसाई साहेब एक खासदारकीच्या निवडणुकीला उभे आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं आपल्या बिहारातर्फे स्वागत करतो आणि त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करतो. या SRA प्रकल्पाच्या इमारतीतील सर्व रहिवासी बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे की येत्या 20 मे लक्षात ठेवा तारीख, 1 महिना आणि 8-10 दिवस राहिलेत. 20 मे रोजी लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानं मला या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिली आहे. आपली निशाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी मशाल आहे. आपल्या सगळ्यांना 20 मे ही तारीख लक्षात ठेवायची आहे आणि मशाल ही लक्षात ठेवायची आहे. आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलोय. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण गेल्या वेळेला आणि त्या अगोदरही जे उमेदवार तुम्ही एका विश्वासानं निवडून दिले, ज्यांनी तुम्हाला खूप मोठी आश्वासनं दिली, खूप मोठी स्वप्न दाखवली, ते निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला विसरले आणि आपण या गावचेच नाही आहोत अशा प्रकारचं त्यांचं हे सुरू आहे. आपल्या सगळ्या विश्वासाचा घात आपण सगळ्यांनी पाहिला की महाराष्ट्राचं उत्कृष्ट नेतृत्व उद्धवजी करत होते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून. कोरोनामध्ये मुंबई, कोरोनाच्या महामारीमध्ये मुंबई काय महाराष्ट्र काय, त्यांनी जगामध्ये या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं नाव नेलं. आपल्या सगळ्यांना सुखरूप या संकटातून बाहेर काढलं. परंतु इथे जे राजकीय षडयंत्र रचलं गेलं, आपल्या सगळ्यांनी पाहिलं की उद्धवजींना घातल्या कपड्याविषयी वर्षा बंगल्यावरून पायउतार व्हायला लागलं. त्याच वेळेला आपण एवढ्या रात्री इथं जमण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या चेहऱ्यावर हे भाव मला स्पष्ट दिसत आहेत की उद्धवजींना पुन्हा एकदा विधानसभेच्या गादीवर आपल्याला बसवायचं आहे. लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व असणारे उमेदवार आपल्याला लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवायचे. मी स्वतः अनिल देसाई या दक्षिण मध्य मुंबईचा लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलो आहे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या सगळ्या प्रकाराला जागून लोकशाहीमध्ये सगळ्यात बळकट आणि सगळ्यात मोठा अधिकार असलेले आपण सगळे नागरिक आहात. सगळे मतदारांना जो हक्क आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण महापुरुष मानतो, त्यांनी हे भारताचे संविधान लिहिलेलं आहे. या संविधानाला बळकटी आणण्यासाठी, या संविधानाला सुरक्षित अधिक करण्यासाठी आपल्याला जागरूकतेनं मतदान करायचं आहे. 20 मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अनिल देसाई नावासमोर मशाल जे चिन्ह असेल त्या ठिकाणी बटन दाबून
आपलं विजयी मत आपल्याला द्यावं अशी प्रकारची विनंती आपल्याला करतो आणि आपण ते द्यालच अशी खात्री बाळगतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.